तर थेट ही दृश्य आपण पाहतोय वरळीतील। या ठिकाणी आमदार आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा हा मतदारसंघ आहे। या ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या सणासाठी साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीने वरळीमध्ये नारळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि दरवर्षी आदित्य ठाकरे वरळीमध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी येतात। आजही ते नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी वरळीत दाखल झालेले आहेत। कोळी बांधवांचा पारंपरिक पेहराव त्यांनी परिधान केला आणि त्यानंतर ते आता समुद्राच्या दिशेने जातील। तसंच दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ते समुद्रात नारळ अर्पण करतील। इथे एक दृश्य आपण पाहतोय वरळीमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। कोळी बांधव पारंपरिक पोशाख परिधान करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात। हे दोन दृश्य आपण पाहतोय आमदार आदित्य ठाकरे जे आहेत ते आता वरळी मतदारसंघात दाखल झाले आहेत। वरळीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो आणि या सणाचंच औचित्य साधून आज आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये दाखल झालेले आहेत। तर नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय। या ठिकाणी वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल झालेले आहेत आज नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी। आणि राकेश सर